ना, दाखवलंय ना. हे अशा प्रकारच्या गिमिक्स होत राहतात. पण दबाव येईल त्यांचा. जे मंत्रीचं पद ज्याला जे मिळेल ते अतिशय शांतपणे त्या याच्यावरती त्याचं निर्वहन करतील. त्यामुळे मंत्र्यांच्या पदांवरनं वगैरे काही. मैं प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा। मैं प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगा। म्हणून वसुंधरा राजे, स्मृती इराणी ही ह्या नावांविषयी बोलायला हवं. आज जरी त्या हरल्या असल्या स्मृती इराणी तरी सुद्धा म्हणजे इतकी टीका झाली, वेगवेगळ्या प्रकारे टीका झाली, त्या कामही करू शकणार नाहीत असं झालं, पण त्या तयार झाल्या हळूहळू. या मागच्या 5 वर्षात आपण बघितलं त्या तयार झाल्या, प्रश्नच नाही. आणि मला वेगळं काय वाटून गेलं होतं त्यांची बोलण्यातला त्यांचा हजरजबाबीपणा किंवा त्यांची ज्या पद्धतीने त्या काम करून घ्यायच्या ती वृत्ती ती अनेकांना खटकायची. पण हेही तितकंच खरं की त्या काम करून घ्यायच्या. पहिल्या वर्षी मला आठवतंय मोदी सरकारचं 14 सालीच त्या पहिल्या ह्युमन रिसोर्स मिनिस्टर होत्या. हेही मला आठवतंय की पहिलं सगळ्यात मोठं प्रगती पुस्तक त्यांचं होतं. पण सूर असा होता की विशेष काही फार केलं नाहीये. आठवत असेल आपल्याला तर पहिल्या दिवशी IIT आणि IIM त्यांनी हात घातला होता त्यांचे प्रमुखांच्या. आणि त्यावेळेला त्यांची शैक्षणिक डिग्रीवर निघाली होती की अशी व्यक्ती कशी काय येऊ शकते. मग काही वेळाने तिकडे प्रकाश जावडेकर आले, या वेगळ्या मंत्री पदाकडे गेल्या. मग त्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग सांभाळलं. त्यांनी सांभाळली, कधी ते सांभाळतील नाही असं नाही, पण आता कुठेतरी त्यांची मोठी सचोटी आहे. ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला त्या पहिल्यांदा अमेठीमध्ये पराभूत झाल्या इन टू द हँड्स ऑफ राहुल गांधी, त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं होतं की मिळालेली मतं माझी असतील. आणि हळूहळू तुम्ही एक मिनिट रचत अमेठीत त्यांचा पराभव घडवून आणला. कदाचित असं होईल की जे 17 साली अखिलेश आणि राहुल कॉम्बिनेशन निष्प्रभ ठरलं, आता इफेक्टिव्ह ठरलं, ते कदाचित 5 वर्षांनी पुन्हा निष्प्रभ ठरू शकतं. तेव्हा वन मोर चान्स कदाचित त्या विचार करतील असा माझा अंदाज आहे. आणि संजय सर, असं वाटतं मगाशी तुम्ही म्हणालात महिला अध्यक्ष झाली तर बरं किंवा असा विचार भाजपने केला पाहिजे, तर तशा स्मृती इराणी वयानेही लहान आहेत इतर ह्याच्यापेक्षा, पण त्यांचा वसुंधरा राजे असा कोणाचा विचार होऊ शकतो? वसुंधरा राजे खूप सिनियर आहेत म्हणजे वयाच्या दृष्टीने आणि ह्या सगळ्याच्या दृष्टीने. पण स्मृती इराणींच्या बाबतीत का मी थोडासा इन्सिस्ट करत होतो की केंद्राचा अनुभव, केंद्र सरकारचा अनुभव स्मृती इराणींचा बऱ्यापैकी मोठा आहे. आणि केंद्र सरकारचा अनुभव ज्या मंत्र्याला असतो की नाही मॅडम, कारण केंद्राकडे प्रत्येक राज्यातले प्रतिनिधी येतात या ना त्या कारणाने, या ना त्या, आणि त्या मंत्र्यांची त्यांचा त्या प्रतिनिधींशी त्यांना थेट संबंध ठेवावाच लागतो. त्यामुळे देशाशी केंद्रात असल्यामुळे त्यांना अध्यक्ष पदाला आणि मुख्य म्हणजे भाषा, व्यक्तिमत्व, अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, आणि मुख्य म्हणजे काय म्हणायचं त्याला क्लीन कॅरेक्टर आहे. करप्शन बिरप्शन हे असल्या गोष्टी कशाशी काही संबंध नाही. हा इफेक्ट. आणि मगाशी मी जे सारखं म्हणतो की महिलाओं की बात करेंगे, महिलाओं की बात करेंगे, ते कागदावरती फार वेळ राहिला ना फक्त तर त्याचा त्रास होणार आहे भारतीय जनता पार्टी. इंडियाच्या बाबतीत आपण नंतर विचार करतो, त्या त्या पक्षांचा. आता ते भाजपचे प्रश्न तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो की भारतीय जनता पार्टीने काय टाइम आहे आता की महिला अध्यक्ष 1980 पासूनच बोलतोय, 80 पासून तुम्ही 2024 पर्यंत आलेले आहात. महिला तुम्हाला 50% मतं देतात हा तुमचाच दावा आहे. अशा स्थितीमध्ये महिला नेतृत्व असणार नाही याचं म्हणजे विचित्र वाटतं मला.
33% आम्ही आरक्षण केलं. तुम्ही काकडे आहेत यावेळेला किती तिकीटं दिली गेली? किती जणींना निवडून आणलं? असं नसतं ना, असं नसतं जे आपण करतो. आणि ह्या प्रत्येक गोष्टीत काही नरेंद्र मोदी असतीलच असं नाही ना. पक्षाचा कॅडर, पक्षाचं काय जे असतील कमिटी, त्यांचं काम आहे. एक असा विचार म्हणजे आता जरी ही 38 नावच समोर आली असली तरी असा विचार होऊ शकतो का की जिथे जास्त फटका बसलाय, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा अजून काही राज्य, त्यांना प्रतिनिधित्व देऊन असा काही विचार होऊ शकतो? नाही, म्हणजे मंत्रिमंडळात होईल काय असा विचार? हारलेत म्हणून मंत्री करतील हे चुकीचं आहे. उलट आपण बघूया, ह्या संघटना बेस पक्ष आहे, हा केडर बेस पार्टी आहे. त्यामुळे हारलं म्हणून मंत्री करतो त्यापेक्षा जे हरलेले आहेत त्यांनी संघटनेकडे आपापल्या राज्यात लक्ष द्या. इट इज द अदर वे. त्यामुळे ह्या पक्षाकडे पाहताना आपल्याला का वेगळ्या अँगलने पाहावं लागणार आहे. हरलात हरकत नाही ना, हरणं काही हे नाही, कारण 2 माणसं होती हो लोकसभेत एकेकाळी, आम्ही पाहिलेली आहे. तिथपासून खूपच मोठं यश, परंतु हरलाय म्हणून तुला आम्ही मंत्री करतो त्या राज्याला असं, आणि ते करू नये कारण त्या राज्याच्या नागरिकांना त्याची सवय लागेल. त्याचा एक वेगळ्या प्रकारचा एक माइंडसेट तयार होईल वोटरच्या सुद्धा, की माझ्या राज्याला जर भरपूर हवा असेल तर ह्याला पाड, म्हणजे आपल्याला तो दुसरा जाईल, तो चालणार नाहीये. हरला संघटनेचं काम, का हरलो, काय करते त्याचं नंतर विश्लेषण. म्हणून महाराष्ट्राला, उत्तर प्रदेशला झुकतं माप दिलं जाईल असं मला वाटत नाही. आपण एकच फक्त सांगतो, तुम्ही सगळ्या प्रांतांचं म्हणा, श्रीपाद नाईक शपथ घेतात बोलायचं मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा, अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय, जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं खासदार राहिलेले आहेत ते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. श्रीपाद नाईक शपथ घेत आहेत. नितीन गडकरींविषयी जर बोलायचं झालं तर आत्ताही ते 4थ्या स्थानी होतेच, शपथ घेतली त्यांनी. पण अगदी पहिली जेव्हा भाजपची लिस्ट आली त्यात सुद्धा त्यांचं नाव नव्हतं. मागच्या वेळेला जेव्हा त्यांना मंत्रिमंडळ कुठलं द्यायचा हा विचार झाला तेव्हा सुद्धा दुय्यम दर्जाचं मंत्रिमंडळ दिलं असा एक सूर उमटला. तर त्यांना त्यांच्याच पक्षाकडून डावललं जात आहे असं वाटतं? ही जी चर्चा आहे ती खरी आहे? चौधरी नितीन गडकरींकडे बघून असं कधी वाटत नाही की ते डावलले गेले. याचं कारण असं आहे की ना, संकटांचं आणि शिक्षेचं संधीत रूपांतर करण्याची काही एक कुवत असते, ती गडकरीजींकडे बघून जाणवते. आणि काय होतं नेमकं त्यांचा एका काही एक मला प्रॉब्लेम जाणवतो त्यांचा, सांगतो. बांगलादेशमध्ये जाण्यासाठी रस्ते, हा जो एक प्रकार आहे की रस्त्यांच्या बाबतीत पण फॉरेन पॉलिसी काम करते, हे आपण लक्षात घेऊया. एरवी बांगलादेशमधून जायचं म्हटल्यानंतर आपण मग कलकत्ता आणि कलकत्त्यावरून दार्जिलिंग आणि मग असं करत करत जाण्याच्या ऐवजी त्रिपुरा मार्फत जर का गेलं, समजा ओदिशा आणि बंगालला जर का बांगलादेशला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळाली तर, किंवा ई रिक्षांसारखा प्रकार असेल, ह्या गोष्टींचा खूप मोठा चेहरा नितीन गडकरी होते. या बाबतीत त्यांचं नाव येत नाही पुढे, हे आपण लक्षात घेऊया. त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात रस्ते, त्यांच्या बाबतीत काही आरोप असे असतात की 10 रस्ते 100% करायचे, 100 रस्ते 10%. पण हे तितकंच खरं आहे की आता समृद्धी महामार्गाचं काम अजूनही चालू आहे, जे आता ऑगस्टमध्ये पूर्ण होईल, किंवा अनेक अशा प्रकारचे महामार्ग आहेत, त्यांचा एक खूप मोठा वाटा नितीन गडकरींच्या कर्तृत्वाकडे जातो. मी तुम्हाला एक उदाहरण